वन रेंजर अरविंद कुमार पेरियार वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात एकटा राहत होता. त्याचे जीवन खूप एकाकी झाले होते. म्हणून अरविंदला वाटले की सोबतीला पाळीव प्राणी ठेवावा. त्याच्या मित्रांकडून त्याने ऐकले होते की केरळ पोलीस डॉग स्क्वॉडचा एक कुत्रा निवृत्त होणार आहे. म्हणून अरविंद कुत्र्याच्या प्रशिक्षकाला भेटण्यासाठी कोचीला गेला. रुद्र हा खूप बुद्धिमान आणि विश्वासू कुत्रा आहे, प्रशिक्षक म्हणाला. तो माझा आवडता कुत्रा आहे आणि मला त्याला सोडणे अवघड आहे. पण काही काळापूर्वी एका मोहिमेवर तो जखमी झाला आणि आता त्याला पांगळेपण आले आहे. आमच्या गटातील कुत्र्यांना परिपूर्ण असणे आवश्यक आहे आणि नियमानुसार आम्हाला आता त्याला येथे ठेवण्याची परवानगी नाही. अरविंद आपले डोळे त्या सुंदर राजपालायम ह्या जातीच्या कुत्र्यावरून हटवू शकत नव्हता. पहिल्या नजरेतच त्यास प्रेम झाले. तो 3 फूट उंच होता आणि त्याचे वजन जवळपास भरदाट 40 किलो होते. त्याहून अधिक म्हणजे त्याने त्याचा क्रीम रंगाचा कोट राजाच्या शाही वस्त्राप्रमाणे घातला होता. त्याला चांगले प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षकाने अरविंदला आश्वासन दिले. त्याच्यावर प्रेम करा आणि तो तुमच्यावर प्रेम करेल आणि तुमचे जीवनभर रक्षण करेल. तो आज्ञाकारी आहे आणि सूचनांचे विश्वासाने पालन करतो. 5 वर्षांनंतर माणूस आणि कुत्रा अविभाज्य झाले होते. अरविंद जेव्हा जेव्हा ड्युटीसाठी जंगलात जायचा तेव्हा तेव्हा रुद्र त्याच्याबरोबर असायचा. तो वाघाची गुरगुरणे किंवा हत्तींचे ओरडणे ओळखायला शिकला. जवळ येणाऱ्या जीपच्या आवाजाने हरणांचे कळप कसे पळून जातात ते त्याने उत्सुकतेने पाहिले. अरे, त्याला पाठलाग करायला किती आवडले असते. पण अरविंदने त्याला जंगलातील प्रत्येक प्राणी पक्षाचा आदर करण्याचे प्रशिक्षण दिले होते. मित्रा, तू एक महान साथी आहेस. अरविंद त्याच्या क्रीम रंगाच्या कोटला ब्रश करताना त्याला बघून कुजबुजला. कुत्रा बुद्धिमान संरक्षक होता आणि त्याच्या मालकाच्या मूडचे अंदाज घेऊ शकत होता. तो दुःखी असताना रुद्र त्याला उत्साही करण्यासाठी त्याचे गाल चाटायचा. त्याला वाटले की अरविंदचे कौतुक करणे आवश्यक आहे तेव्हा तो त्याचा पंजा पुढे करायचा आणि कुठलाही सज्जन माणूस करेल तसा त्याचा हात हलवायचा. अरविंदलाही रुद्राचे वुफ वुफ ओळखता आले होते. मग ते ओरडणे भुकेमुळे असो वा खेळकर पद्धतीने किंवा सावध करण्यासाठी. एक दिवस ते जंगलातून गाडी चालवण्यासाठी तयार होत असताना अरविंदने त्याची लोडेड शॉटगन त्याच्या जीपच्या मागच्या सीटवर ठेवली. निघण्याच्या घाईत रुद्रने अनावधानाने त्याच्या मागच्या सीटवर उडी मारली होती आणि त्याच्या धक्क्याने बंदुकीची काळ दाबल्या गेली. आई आई, अरविंद जोरात ओरडला, कारण त्याच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली होती. रुद्र घाबरून गेला आणि आपल्या कंढाऱ्या मालकाजवळ फिरू लागला. मदत बोलव, अरविंदने विवळत ओरडला. मग एखाद्या बाणाच्या वेगाने रुद्र घरातून फोनकडे वळला. त्याने रिसिव्हर काढला आणि इमर्जन्सी कॉल नंबरशी जोडलेल्या लाल बटनावर बरोबर पंजा ठेवला, जसे अरविंदने त्याला प्रशिक्षण दिले होते. जेव्हा त्याने दुसऱ्या बाजूला आवाज ऐकला तेव्हा रुद्र विशिष्ट प्रकारे भुंकत राहिला. हे रुद्रचे भुंकणे आहे, ऑपरेटरने विचार केला. अरविंद नक्कीच काहीतरी अडचणीत सापडला असणार. अभयारण्याची रुग्णवाहिका 10 मिनिटात आली. अरविंदला दुखापत झाल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. रुद्र काय करावे हे न कळत असल्यामुळे त्याच्या भोवती फिरत होता. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या मालकाला गाडीत घेऊन जाताना कुत्र्याच्या डोळ्यात पाणी पाहिले, परंतु त्यांनी रुद्रला मागे ठेवले नाही. तो रुग्णवाहिकेच्या मागे धावला आणि 3 दिवसांनी अरविंदला डिस्चार्ज मिळेपर्यंत तो रुग्णालयाबाहेर बसून राहिला. इतकी काळजी करू नको रुद्र, मी ठीक आहे.
त्याने त्या पश्चात्तापाने भरलेल्या मोठ्या तपकिरी डोळ्यात पाहिले. ही तुझी चूक नाही. मला माहीत आहे. हा एक अपघात होता. आता जवळ ये आणि मला एक मिठी दे. मग काही महिन्यानंतर एक दिवस अरविंदने त्याच्या आवारात फिरत असलेले एक बेवारस मांजर उचलले. अरे नाही, रुद्रने विचार केला. मी माझा मालक या घुसखोराशी शेअर करणार नाही. तो सुस्त झाला आणि मांजरावर ओरडला. अरविंद रुद्रवर ओरडला आणि त्याला चांगले वागायला सांगितले. एवढा चिडखोर होऊ नकोस रुद्र. ती एक छोटी सुंदरी आहे. आपण तिच्याशी खेळायला शिकले पाहिजे. जेव्हा ती पुरेशी मोठी होईल तेव्हा ती या कंपाऊंडला उंदरांपासून मुक्त करेल. सुंदरी एक लहान मस्तीखोर मांजर होती. तिला रुद्रच्या पुढच्या पायांवर धावून येणं आणि त्याला अडखळून लावणं आवडायचं. कधी कधी ती त्याच्या पाठीवर बसायची जेव्हा तो त्याच्या डॉग शेल्टरमध्ये बसलेला असायचा. त्याच्या भव्य शरीरामुळे त्याला नेहमी मांजरीचे पिल्लू दुखावण्याची भीती वाटत असे. म्हणून तो सहसा तिला उदासपणे त्याच्या घराबाहेर काढत असे. पण अरविंदला खात्री होती की तो दिसत नसताना रुद्र सुंदरीला धमकावेल किंवा तिची शेपटी फाडून टाकायचा प्रयत्न करेल. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांच्यात वाईटपणा निर्माण व्हायचा तेव्हा सुंदरी त्याच्याकडे धावून त्याच्या मांडीवर लपायची. एक दिवस असाधारण काही असे घडले. झाडाच्या बुंध्यात लपलेले एक गरुड लहान सुंदरीला उचलून घेण्याच्या हेतूने अचानक खाली उतरले. अरविंद त्याच्या जागेवरून उठण्यापूर्वीच गरुडाने मांजरावर धाव घेतली. अचानक विजेच्या लखलखाटासारखा रुद्र सुंदरीकडे धाव घेत गेला आणि त्याने स्वतःला गरुड आणि मांजरीच्या मध्ये झोकून दिले. गरुडाने त्याच्या पंजांनी रुद्रचे गाल फाडले, परंतु रुद्रने त्याच्या मोठ्या पंजाने पक्षाला खाली दाबले. घाबरलेला पक्षी दूर उडून गेला. नाहीतर रुद्राने कदाचित त्याचे डोके चावले असते. तेव्हापासून रुद्र आणि सुंदरी यांच्यामध्ये बदल झाले. ते इतके एकमेकांशी जोडले गेले की अरविंदला थोडी धाकधूक वाटली. आता मी एकटाच राहिलो का? तो विचार करत होता. पण रुद्र त्याच्या जवळ होता. तुम्हाला माहीत नाही का की 2पेक्षा 3 चांगले? जणू हे तो अरविंदला समजावून सांगत होता. मग त्याने जवळ येऊन अरविंदच्या अंगावर उडी घेतली व त्याचे गाल चाटण्यास सुरुवात केली. यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा. शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळपान ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल.